श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 17. श्री नामानंदांचे दर्शन. मी कुरुगड्डीला जात असताना वाटेत एक स्त्री केस मोकळे सोडून अतिशय भेसूर हास्य करताना दिसली. तिची मनस्थिती बरोबर नसल्याचे स्पष्ट दिसत होते. ती माझ्याजवळ वेगाने येत असल्याने माझे हृदयाचे ठोके जोरात पडू लागले. मी भीतीने थरथर कापू लागलो. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन 2 पुरुष येत होते. त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेवून त्या 2 पुरुषांपासून तिचे रक्षण करण्याची मला विनंती केली. हा सगळा प्रकार मला गोंधळात टाकणारा होता. माझ्यासारखा दुर्बळ ब्राह्मण ज्याच्याकडे प्रवास भाडे देखील नाही, तो अशा परप्रांतात त्या अनोळखी व्यक्तींपासून त्या स्त्रीचे रक्षण कसे करू शकणार होता. पण त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले, हे माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. श्रीपाद श्रीवल्लभ या गुंडांपासून तुझे रक्षण अवश्य करतील. तू न भीता उठून उभी राहा. त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. शारीरिक क्षमतेच्या बाबतीत माझी त्यांच्याशी तुलनाही होऊ शकत नव्हती. अशा स्थितीत मी त्यांना केवळ गुंड म्हटले एवढेच नाही, तर प्रचंड आत्मविश्वासाने त्या स्त्रीला रक्षण करण्याची खात्री देत होतो. याचे त्यांना आश्चर्य वाटले. ते पुरुष म्हणाले, हे दुर्बळ ब्राह्मणा, आम्हाला या दुराचारी स्त्रीला मारायचे आहे. तू तिचे रक्षण करू शकत नाहीस. तू जर मध्ये पडलास तर तुलाही मारावे लागेल. बऱ्या बोलाने तू आमच्या मार्गातून दूर हो. त्या दुष्टांचे हे वक्तव्य ऐकून तर माझ्यात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला. निर्विकार अशी मनाची अवस्था असताना विनासायास माझ्या मुखातून शब्द उच्चारले गेले. माझ्या मुखातून बाहेर पडलेले ते शब्द मला फार धोकादायक बिकट परिस्थितीत ढकलू शकतील असे होते. मी म्हणालो, अरे, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून, गोमांस भक्षण करून, मदिरापान करणाऱ्या आणि त्याच्या मागोमाग अनेक क्रूर कृत्य करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे अजिबात कठीण नाही. मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितींना सामोरं जाण्यास तयार आहे. मला तर तुमची दया आली म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने ग्रस्त व्हाल. कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्यांना असाधारण स्वरूपाच्या विषय सुखेच्छा उत्पन्न होतात. कुष्ठरोग्याला सर्प दंश करीत नाही. सर्पाच्या विषापासून तयार झालेल्या औषधाने कुष्ठरोगाचे निवारण होते, पण ते तयार करण्याची पद्धत सर्वांना ज्ञात नाही. विषय वासनेवर नियंत्रण ठेवून औषध घेतल्यास रोगाचे निवारण होते. सर्व रोगांमध्ये भयंकर अशा या रोगाने ग्रस्त व्हावयाचे असल्यास त्या स्त्रीला तुम्ही मारू शकता. आणि मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे. माझे वक्तव्य ऐकून ते दोघे कोसळलेच. अद्भुताचे अद्भुत. मी सांगितलेली त्यांच्या गत आयुष्याबद्दलची विधाने खरी असल्याने माझी भविष्यवाणी ही निश्चितच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला. त्यांनी आपली चूक कबूल केली. ज्योतिषशास्त्राचे काहीही ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो. जवळच असलेल्या एका वृक्षाच्या सावलीत आम्ही बसलो. मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सविस्तर सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, महाराज, तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. पण तुम्ही विचारले म्हणून सांगतो, आम्ही दोघे सख्खे बंधू. आमचा जन्म ब्राह्मण कुळात होऊनही आम्ही ब्राह्मणत्व पार विसरलो आणि भ्रष्ट झालो, हे अगदी खरे आहे. गायीचे मांस खाणाऱ्यांशी आम्ही मित्रत्वाने वागू लागलो. त्यातच मदिरापानाचे भयंकर व्यसनही आम्हाला जडले. आम्ही व्यभिचारी झालो. या दुराचारामुळे आम्ही दुरात्मे झालो. एका टेकडीवर पद्मासन घालून बसलेले या स्त्रीला आम्ही पाहिले. आमच्या मनात वाईट विचार आले, पण आमच्या विषय वासना पूर्ण करण्याच्या इच्छेस हिने नकार दिला. बळजबरीने तिचा उपभोग घेण्याची आमची इच्छा असल्याने आम्ही तिचा पाठलाग करीत होतो. परंतु विचित्र गोष्ट अशी की ती आमच्या हाती येता येता तात्काळ आमच्या हातून निसटत होती. आम्ही तिचा पाठलाग करीत होतो आणि आमच्या पूर्व पुण्यांमुळे आम्हाला तुमचे दर्शन घडले. तेव्हा मी म्हणालो, बाबांनो, काय चांगले आणि काय वाईट याचा निर्णय करण्याची सत्सद विवेक बुद्धी परमेश्वराने मानवाला दिली आहे. चांगल्या मार्गाने आपण गेल्यास त्याची चांगली फळे मिळतील. वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणार, यात शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी आहे. तुम्हाला चुकीने ती दुराचारणी वाटली. तिच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी दोषपूर्ण होती. तुम्ही वाईट भावनेने तिच्याकडे गेला होतात. आता तुम्हाला पश्चाताप होत आहे. परमेश्वर तुमच्या या पापांना क्षमा करेल की नाही हे मी सांगू शकत नाही. एक शुभवार्ता मात्र सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्य करीत आहेत. त्यांचे दिव्य चरण अत्यंत भयानक पापीजनांचाही उद्धार करतात.
महापापी जनांचा उद्धार होण्यासाठी त्यांच्या दिव्य चरणकमलांशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही. त्यांच्या अनेक दिव्य लीला मी ऐकलेल्या आहेत. मी आता कुरुगड्डीला ते राहत असलेल्या ठिकाणीच जात आहे. माते, कृपा करून तू तुझ्याबद्दल सांग. यानंतर त्या स्त्रीने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, आपण माझे या पापी लोकांच्यापासून रक्षण केले. आपण मला पित्यासारखे आहात. एका उच्च ब्राह्मण कुळात माझा जन्म झाला. अगदी लहान वयातच माझा विवाह झाला. माझे दुर्भाग्य असे की माझा पती षंढ होता. तरी मी सदैव माझ्या तारुण्यसुलभ इच्छांचा बळी देऊन त्याला देव मानून त्याची मनोभावे सेवा करीत असे. मला त्रास देऊन सतावून आनंद मिळवणे हा त्याचा स्वभाव झाला होता. तो माझ्यावर माझे अन्य पुरुषांशी संबंध आहेत असे लांछन लावित असे. मी व्यवस्थित तयार झाले तर मी माझ्या प्रियकराची वाट पाहत आहे असे म्हणायचा. अलंकार घातले नाही तर म्हणे की मी नेहमी विधवेसारखी अमंगल दिसते. लहान सहान मुलांशी प्रेमाने वागले तर मनात इच्छा करी की हिला संतान न होवो. मी व्यवस्थित जेवले तर म्हणत असे की ही घराचे दिवाळे काढणार. कमी जेवले तर म्हणत असे की शेजाऱ्यांना दाखवते की सासरी जेवणही धड मिळत नाही. उपवास केला तर माझ्यापासून सुटण्याकरता चोरून मंत्र तंत्र करून मंत्राधिष्ठित देवतेला प्रसन्न करण्यासाठी उपवास करते असे म्हणत. माझ्या पतीने अशा विषारी शब्दात माझ्या मनाला कितीही त्रास दिला तरी माझे सासू सासरे तसेच घरातील वडीलधारी माणसे माझ्या पतीच्या विरोधात एक अक्षरही बोलत नसत. पृथ्वीवरचा नरक कसा असतो हे मी माझ्या सासरी राहून अनुभवले. अशा दुःखी अवस्थेत माझा काळ जात होता. ती पुढे सांगू लागली, आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान आहे अशी अफवा सर्वदूर पसरली होती. त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी आमच्या घरी बोलवून घेतले. माझी कुंडली मांडून काही विचित्र पूजा अर्चा करून तो म्हणाला, ही मोठी दुर्दैवी स्त्री आहे. तिच्या पत्रिकेत अनेक अमंगल योग आहेत. त्यांच्या दुष्प्रभावामुळेच तिच्या पतीला नपुंसकत्व प्राप्त झाले आहे. हिला घराबाहेर काढले तर त्यांचे सारे गृहदोष नष्ट होतील आणि पूजा अर्चना सफल होईल. तिच्या पतीला पुन्हा पुरुषत्व प्राप्त होईल आणि त्यानंतर त्याचा दुसरा विवाह केल्यास त्याला संततीही प्राप्त होईल. यानंतर नवरा, सासू सासरे आणि घरातील इतर मंडळींनी मला घरातून निष्ठुरपणे घालवून दिले. दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने मी माहेरी जाण्यास निघाले. तेवढ्यात तो खोटारडा मांत्रिक आला आणि त्याने मला अडवले. तो मला त्याच्या दुष्ट वासनेचे भक्ष्य बनवू पाहत होता. मी भद्रकालीप्रमाणे अत्यंत क्रोधित झाले आणि जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून सर्व शक्तीनिशी जोरात त्या मांत्रिकाच्या डोक्यावर मारला. तो दगड त्याच्या डोक्याला जोरात लागून तो तात्काळ मृत्युमुखी पडला. दुर्दैवाने एक स्त्री असूनही माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. परिस्थितीने मला ते करण्यास भाग पाडले होते. मी सैरभैर झाले. मी माहेरी जाण्याचाही विचार केला, परंतु तिथे गेल्यामुळे माझ्या प्रश्नाचे समाधान होणार नव्हते. माझ्या आईवडिलांनी प्रेमाने माझा सांभाळ केला असता, परंतु माझे भाऊ आणि भावजया माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मी त्या ढोंगी मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती, पण त्याचा दुष्टपणा मात्र कोणाला माहिती नव्हता. पण अशा बातम्या चोहीकडे पटकन पसरतात. शेवटी आता मी स्वतःला नशिबावर सोपविण्याचा निश्चय केला. माझे नशीब मला जिथे नेईल तिथे जायचे असा विचार करून मी भविष्याची चिंता न करता पुढे पुढे चालत होते. लवकरच मला एक तलाव दिसला. मला खूप तहान लागली होती. तळ्याचे पाणी पिऊन मी तहान भागवली. त्या तळ्याजवळ एक औदुंबराचे झाड होते. औदुंबराचे झाड श्री दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते. मला ग्लानी आली आणि हळूहळू त्या झाडाखाली मला झोप लागली. थोड्या वेळाने जाग आल्यावर बघितले तर माझ्या दोन्ही बाजूला 2 नाग माझे रक्षण करीत होते. मी त्या नागांना नमस्कार केला. तेव्हा जणू काही माझी प्रार्थना स्वीकारून ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर जय गुरुदेव दत्त असा जप करीत होते. माझ्या भाग्याने औदुंबर वृक्षाच्या कृपा छायेत असताना मला साक्षात श्री दत्तप्रभूंचे कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती झाली. तिथूनच जात असलेला एक वाटसरू माझे दत्तगुरूंचे नामस्मरण तल्लीनतेने ऐकत होता. तो त्या औदुंबर वृक्षाच्या छायेतच उभा होता. मी भयभीत होऊन त्याला विचारले, तू कोण आहेस? तू इथून निघून जा. तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन मी तुला देखील मारून टाकेन. थोड्या वेळापूर्वीच मी एका खोटारड्या मांत्रिकाला मारले होते. तेव्हा तो म्हणाला, माई, मी रजक धोबी कुळात जन्मलेला रविदास आहे. मी श्री दत्तप्रभूंचा भक्त आहे. मी कुरवपुरात राहतो. पृथ्वीला पवित्र करण्यासाठी श्री गुरुदत्तांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेतलाय आणि ते आपल्या विलक्षण तेजाने चमकत आहेत.
असामान्य चमत्कार करून दूरवर पसरलेल्या दत्तभक्तांना ही शुभवार्ता ते कळवित आहेत. हे फक्त अनुभवानेच कळू शकते. मी आता कुरवपूरलाच जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्याबरोबर ये. कुरवपूर इथून जवळच आहे. मी माझ्या काही नातलगांना भेटून आता परत जातोय. यावर मी म्हटले, तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? तुम्ही सांगत असलेले श्रीपाद शिवल्लभ कोण आहेत हे जाणून घेण्याची सुद्धा आवश्यकता मला वाटत नाही. ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी या परित्यक्त स्त्रीला आपल्या श्रीचरणांकडे आकर्षण घेऊन माझे रक्षण केले असते. ते स्वतः श्री दत्तगुरू आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी तर त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करणार नाही. मी तर केवळ श्री दत्तप्रभूंचेच नामस्मरण करीन. यावर जे होईल ते पाहिले जाईल. तुम्ही तत्काळ इथून निघून जा, नाहीतर माझ्या हातून काही प्रमाद घडू शकेल. माझे हे बोलणे ऐकून तो गृहस्थ काही न बोलता दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे गात तिथून निघून गेला. त्यानंतर मी एका टेकडीवर पद्मासन घालून ध्यान करीत बसले असताना या गुंडांच्या तावडीत सापडले आणि आपण माझी त्यांच्यापासून सुटका केली. तेव्हा मी म्हणालो, हे माते, श्रीपाद प्रभूंच्याच कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी आहेत, कालातीत आहेत. या सृष्टीत विविध घटना वेळोवेळी घडत असतात. त्या घटना कार्यकारण संबंधाच्या योगेच घडत असतात. सर्व घटनांच्या मागे असलेल्या कारणामागील महाकारण तेच आहेत. या सृष्टीत कारणाशिवाय कोणतेच कर्म होत नाही. श्रीपाद शिवल्लभ स्वामी निर्गुण, सगुण, निराकार, साकार यापैकी कोणत्या अवस्थेत आहेत किंवा या अवस्थांच्या पलीकडे आहेत हे आपण जाणू शकत नाही. ते स्वतःच स्वतःला जाणतात. त्यांचे नाम जपत राहिल्याने त्यांचा अनुग्रह निश्चितच होतो आणि सर्व आपत्ती आणि हानींपासून आपली मुक्ती होते. मी, ते दोघे ब्राह्मण आणि ती ब्राह्मणी सुशीला असे चौघेही आम्ही कुरुगड्डीला जाण्याचे ठरवून त्या वाटेने निघालो. वाटेत आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद शिवल्लभांचे भजन करीत, नामस्मरण करीत जात होतो. रस्त्यात आम्हाला पाहणारे लोक हे एखाद्या भजन मंडळीचे लोक असावेत असे समजत. नंतर आम्ही मार्गात असलेल्या नामानंद स्वामी या थोर महात्म्यांच्या आश्रमात पोचलो. श्रीपाद प्रभूंचा अस्पृश्याच्या वेशात नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी हे त्रिकाल ज्ञानी महापुरुष होते हे तर आम्हाला माहितीच होते. त्यांनी मोठ्या आदराने आमचे स्वागत केले. ते म्हणाले, माझ्या वडिलांचे नाव मायन्नाचार्युलू आहे आणि माझे नाव सायन्नाचार्युलू आहे. आम्ही वैष्णव संप्रदायाचे असून आमचे गोत्र भारद्वाज आहे. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर माझे नाव नामानंद असे ठेवले गेले. संन्यस्त झाल्यानंतर मी पूर्ण वैराग्य धारण करून उत्तरेकडील पवित्र स्थळांच्या आणि इतर सिद्ध तीर्थांच्या यात्रा केल्या. नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो. फिरत फिरत मी पीठिकापुरमला येऊन पोचलो. वैष्णव असल्याने आमच्या संप्रदायात शिवाराधना स्वीकार्य नाही. आमचे सोहळे कडक असते आणि आचार विचार उच्च असतात. पीठिकापुरम इथे कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. चांडाळाचे दर्शन आम्ही अशुभ समजतो. त्यात भर म्हणजे तो चांडाळ पुढे येऊन उच्च स्वरात म्हणाला, नामानंद, आमची दक्षिणा देऊन मगच इथून पुढे जा. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो. गावातील सर्व लोक हा विचित्र प्रकार पाहत होते. एका कर्मठ वैष्णव ब्राह्मणाला एका चांडाळाने मोठ्या आवाजात गुरुदक्षिणा मागण्याचे धाडस करणे हा कलीचाच प्रभाव आहे असे सगळ्यांना वाटले. काही लोकांना वाटले की तो चांडाळ मदिरापान करून त्या उच्चकुलीन वैष्णव ब्राह्मणावर अत्याचार करीत आहे. मी त्या चांडाळाला म्हटले, मी तुला ओळखत नाही. तू आहेस तरी कोण? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे आणि तू चांडाळ आहेस. माझे नावही नामानंद नाही. तू मला बळजबरीने दक्षिणा मागणे योग्य नाही. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकलो नाही. त्या चांडाळाचे डोळे लाल बुंद झाले होते. त्याचा आविर्भाव कोणासही भय वाटावे असा भयंकर होता. नामानंदाच्या शांत भाषणाकडे लक्ष न देता तो करारीपणे ठासून म्हणाला, तू मला ओळखत नाहीस, असे खोटे बोलतोयस. वेड्या श्वानासारखा तू सर्व लोकांना तुझा उद्धार करतील अशा सद्गुरूंचा ठाव ठिकाणा विचारित भटकत आहेस. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्याचा अहंगंड तुझ्यात असल्यामुळे तुला सत्य दिसू शकले नाही. मीच तुझा सद्गुरू आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद असे नाव दिले. तू तुझ्याजवळ असलेली सर्व संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. जर तू असे केलेस तर ठीक आहे. जर तसे केले नाहीस तर मी या सुरीने तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मांसाचे ढीग लावीन इथे. तुझे रक्त पिऊन तुझ्या डोक्यावर वारंवार हातोड्याने मारून त्याचा लगदा करून तुझ्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या प्राणाला मी बंदिस्त करीन.
तुझ्या शरीराच्या प्रत्येक तुकड्यात जिवंतपणाची जाणीव शिल्लक ठेवील. त्यामुळे तुला नारकीय यातनांचा आणि वेदनांचा अनुभव घ्यावा लागेल. माझ्याबरोबरचा व्यापार विशिष्ट प्रकारचा असतो. फक्त 2 शब्द, हो म्हण किंवा नाही म्हण. श्री नामानंदांबरोबर त्या चांडाळ वर्णाच्या व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, मी सांगेन तसेच तुला वागले पाहिजे. तू देवांची कितीही आराधना केलीस तरी 3 कोटी देवांपैकी कुणी तुला मदत करायला धजणार नाही. एवढे कडक शब्द बोलून तलवार उचलून तो चांडाळ मला मारण्याच्या तयारीत होता. आता दुसरा उपायच नसल्याने मी त्या चांडाळाचे पाय धरले. माझे सर्व धन त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. परमेश्वराचे वर्णन मला काल्पनिक वाटत होते, परंतु माझ्या सर्व विचारांना धक्का देत एक अत्यंत आकर्षक, मोहक, दिव्य मंगल आकृती माझ्या समोर अवतरली. ती दिव्य मंगल आकृती म्हणाली, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद शिवल्लभांच्या रूपात मी पिठिकापुरम इथे अवतरित झालोय. तू माझा आहेस आणि मी तुझी संपत्ती आहे. मी तुझा असून तू माझी संपत्ती आहेस. ज्याने आपल्याला एकत्र आणले तो सच्चित आनंद आहे. आजपासून तू धर्मप्रचार कर, तुला चिरशांती प्राप्त होईल. या जगाचा निरोप घेतल्यावर तू माझ्यापाशी पोचशील. श्री नामानंद स्वामींना श्रीपाद शिवल्लभांनी स्वतः आपल्या हाताने भरविले. अशा प्रकारे मी नामानंद संन्यासी झालो. मला पीठिकापुरमच्या श्रीपाद शिवल्लभांच्या दर्शनाची इच्छा होती. वाटेत मला कोणी भिक्षा देत नव्हते. भुकेने प्राण व्याकुळ झाले होते. सगळे लोक माझी टिंगल करीत होते. मला वेडा म्हणत होते की एक मद्यपी चांडाळाने माझ्याकडून गुरुदक्षिणा घेतली आणि हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे आणि म्हणून याला भिक्षा देणे शास्त्राच्या विरुद्ध होईल. या विचाराने पीठिकापुरमच्या लोकांनी मला भिक्षा द्यायची नाही असे ठरविले. फिरत फिरत मी अगदी सहजपणे अप्पलराज शर्मांच्या घरी पोचलो. मी इतका अशक्त झालो होतो की भवती भिक्षान देही हे म्हणण्यासाठी तोंड उघडणे सुद्धा मला शक्य नव्हते. तेवढ्यात श्रीपाद प्रभू स्वतः दार उघडून घरातून अन्न वाढलेले ताट घेऊन आले. त्यांनी ओसरीवर बसवून त्यांच्या अमृतमय हाताने मला जेवू घातले. स्वहस्ते माझे तोंड हात स्वच्छ केले. त्यांनी आपला अनंत शक्तिस्वरूप हात माझ्या शिरावर ठेवून मला आशीर्वाद दिला की तुझी सर्व सोय होईल. कशाचीही काळजी करायची गरज नाही. दगडाच्या आत राहणाऱ्या बेडकालाही अन्न पुरविणारा परमेश्वर तुझे पोषण करू शकणार नाही का? तू कुठेही राहिलास तरी अदृश्य रूपात मी तुझ्याबरोबर असेल. मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करीन. असे अभय वचन देऊन त्यांनी माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी संन्यासी होऊन धर्मप्रसारासाठी मुक्तपणे फिरू लागलो. श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त अदृश्यपणे माझे सदैव रक्षण करतो. 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. मी विचारले, स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने त्वरित मोक्षप्राप्ती होते असे मी ऐकले आहे. यासाठी काही विशेष साधना, मंत्र, विधाने आहेत का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे. त्यावर प्रसन्न मुद्रेने श्री नामानंद स्वामींनी उत्तर दिले. ते म्हणाले, हे मुलांनो, मोहाचा लय होणे म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनाच्या नंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. भूतकाळातील कर्मांच्या परिणामांचा अनुभव घेण्याच्या स्थितीत शरीर शिल्लक राहते. असे असून सुद्धा जीवात्मा मुक्त अवस्थेत राहू शकतो. त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात. आपल्या इष्टदेवतेच्या सतत सान्निध्यात राहणे याला सालोक्य मुक्ती असे म्हणतात. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते. त्याला सामीप्य मुक्ती असे म्हणतात. त्याहीपेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचे स्वरूपच प्राप्त होते. त्याला सारूप्य मुक्ती असे नामाभिधान आहे. यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त आपल्या इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. या अवस्थेला सायुज्य मुक्ती असे म्हणतात. एका विशिष्ट आध्यात्मिक पातळीवर असलेले दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. शरीर प्रारब्ध भोग भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणांशी निमग्न असतात. सृष्टी धर्म, धर्मातील अतिसूक्ष्म भेद, सृष्टीच्या विस्मयकारक आणि विचित्र कार्यप्रणाली आपल्या अंतर्दृष्टीने पाहून दत्तभक्त सदैव आनंद विभोर अवस्थेत असतात. स्वार्थरहित योगीश्वरांच्या सर्व दिव्य शक्तींनी विश्वकल्याण होत असते, परंतु या सर्व गोष्टी ते अत्यंत निरीच्छपणाने करतात. काही लोक या ऐहिक जगात जिवंतपणे सामीप्य मुक्ती प्राप्त करून घेतात. असे भक्त श्री दत्तप्रभूंच्या दिव्य लीला सालोक्य मुक्ती प्राप्त केलेल्या भक्तांपेक्षा अधिक चिकित्सकपणे आपल्या अंतर्दृष्टीने पाहून अधिक आनंद प्राप्त करतात.
जीव शरीराच्या बंधनात असेपर्यंत त्याला अनेक गुणधर्म, वासना, इच्छा आपल्या बंधनात बांधून ठेवतात. परंतु जसजशी त्यात विकासाची प्रक्रिया होते तसतसे जीवाला खूपच हलके वाटते. या भाररहित अवस्थेत त्याला उत्कट आनंदाची अनुभूती मिळते. सायुज्य मुक्तीचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्री दत्तलीला यथेच्छ प्रमाणात प्रगट होतात. श्री दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे कृपाछत्र सदैव मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महद ऐश्वर्याचे दाते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच आहेत. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात. ते समस्त देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या त्या भक्तांना अनुग्रह देतात. श्री दत्त आराधनेचे महत्त्व. यावर मी श्री रामानंदांना प्रार्थनापूर्वक विचारले, स्वामी, जर हे सत्य आहे तर आपण विविध रूपांमध्ये असलेल्या देवाची पूजा अर्चा करावी की श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना करावी? तुम्ही सांगितले की देव श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळे नाही. याबद्दल विश्लेषण करून सविस्तर सांगावे ही विनंती. यावर नामानंद स्वामी म्हणाले, एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली. एकदा त्या मुलीचा भाऊ तिला भेटायला गेला. त्याच्या बहिणीची सासू त्याला म्हणाली, तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, लोणी, तूप सगळेच चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती, पण इतक्या चोऱ्या? तेव्हा त्या कन्येच्या भावाने आपल्या बहिणीला बोलवून सल्ला दिला आणि सांगितले, आजपासून तू एवढ्या सर्व गोष्टी चोरणे सोडून दे. तू आता केवळ दूधच घेत जा, कारण दुधात दही, ताक, लोणी आणि तूप या सर्वच पदार्थांची शक्ती असते. केवळ या एका पदार्थाचे सेवन केल्याने तू तुझ्या सासूच्या दोषारोपातूनही मुक्त होशील. त्याचप्रमाणे तू एकट्या श्री दत्ताची आराधना केल्यास तुला सर्व काही मिळेल. लोक आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाही, त्याचप्रमाणे विष्णूंच्या पूजेने शिव प्रसन्न होत नाही. दोघांची कृपा सारखीच असू शकते. भक्तांचे रक्षण करण्यात सुद्धा साम्य असू शकते. सगुण आणि साकार देवांची भक्ती केल्याने भक्तांच्या कर्माप्रमाणे त्यांना फळ मिळते. अनेक जन्मातील पापराशी क्षीण अवस्थेत असून विशेष पुण्य जमा झाले असेल तर त्यावेळी श्री दत्तभक्ती प्राप्त होते. अशा दत्तभक्तांना काहीच अशक्य नसते. ब्रह्मदेवाने भाळी लिहिलेले प्रारब्ध तर कुणीच बदलू शकत नाही. परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांविषयी मात्र श्री दत्त ब्रह्मदेवांना आदेश करून नवे प्रारब्ध लिहायला सांगू शकतात. जीवाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. ते स्थिती करता आहेत. अपरिपक्व अवस्थेत जर महायोग शक्ती जीवामध्ये प्रविष्ट झाली तर शरीर, मन, बुद्धी त्या शक्तीस सांभाळू शकत नाही आणि शरीराला अग्निज्वालेमध्ये जळण्यासारखा अनुभव येतो. जीवाचे जीवन सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू त्याला सहाय्य करतात. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला सुयोग्य अशा स्थितीत ठेवतात. श्रीकृष्ण श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने आपल्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, हे सर्वांना ज्ञात आहेच. गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्वजन्मातील महान ऋषी होते. पर्वत म्हणजे योग ग्रंथी. ग्रंथीचे विभेदन झाल्यावर योगशक्ती उत्पन्न होते, त्यामुळे जीवाला हलके वाटून समाधान प्राप्त होते. या सूक्ष्म स्थितीत जीवाला महायोगानंद मिळतो. ही सूक्ष्म स्थिती प्राप्त करण्यासाठी जीवास अनेक जन्म घ्यावे लागतात. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून त्यांचे ग्रंथी विभेदन करून त्यांना जीवनमुक्त केले. हे अत्यंत गहन आध्यात्मिक रहस्य आहे. बौद्धिक वा भौतिक दृष्टीने पाहिले असता श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्व जीवांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्तप्रभू त्यांच्या भक्तांच्या परिस्थितीत बदल करण्याची इच्छा असल्यास परिणामक्रम शीघ्र गतीने करण्याचे आदेश श्री विष्णूंना देतात. या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांच्या नकळत त्यांना सुसह्य होतील अशा अनुभवाद्वारे दूर करतील. याला पर्याय म्हणून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्तांचा भार आपल्या खांद्यांवर वाहून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. श्रीपाद प्रभू मानव रूपात दया आणि करुणेची साकार मूर्तीच आहेत. श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष त्यांच्याबरोबर सायुज्य स्थिती अनुभवणारे 1,25,000 योगी तयार करणे हे आहे. त्यांना कर्मबंधनातून मुक्त करावयाचे असल्यास दत्तप्रभूंमधील रुद्र रूपात मोठ्या विलक्षण पद्धतीने वाढ होते. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या दैवी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. हा श्रीपाद प्रभूंचा संकल्प आहे. म्हणून श्रीपाद प्रभूंच्या अशा संकल्पसिद्धीसाठी आपण भक्ती मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
एकदा पिठापूरमध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्ताला घोड्यावर बसताना घोड्याने पाडले आणि पायाने तोडविले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. आपल्या अभयहस्ताच्या केवळ दर्शनानेच श्रीपाद प्रभूंनी त्या भक्ताच्या जखमा त्याच क्षणी बऱ्या केल्या. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल यत्किंचितही श्रद्धा भक्तिभाव नसणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसताना 100 मोहरांनी भरलेला एक हंडा मिळाला. श्री व्यंकटपय्यांनी श्रीपाद प्रभूंना या विसंगतीचे मर्म समजावून सांगण्याची विनंती केली. भक्ताला घोड्याने दिलेला त्रास आणि अभक्ताला वरहा मिळणे. श्रीपाद प्रभूंनी सांगितले, आज माझ्या एका भक्ताचा मृत्यूचा दिवस होता, पण मी त्याचे आयुष्य 20 वर्षांनी वाढविले. त्याच्या एकनिष्ठ भक्तीने प्रसन्न होऊन मी त्याला हे फळ दिले होते. दुसऱ्याला 100 मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. खरे तर आज त्याला प्रचंड धनसंपदा मिळण्याचा दिवस होता, पण त्याच्यात भक्तीचा लवलेशही नसल्यामुळे आणि तो भक्तांचा उपहास करीत असल्यामुळे मी त्याच्या धनलाभाच्या महान योगाला संकुचित केल्यामुळे त्याला फक्त 100 नाणीच मिळू शकली. माझी अनन्य भक्ती करणाऱ्यांचा मी दास होतो. मला आपल्या हृदयात स्थापित करणाराच खरा सम्राट असतो. त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या अधीन होऊन त्याची सेवा करतात. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्याने सर्वांना अत्यंत आनंद झाला. त्या 2 ब्राह्मणांनी नामानंद स्वामींना म्हटले, आम्ही केलेल्या पापांविषयी आम्हाला पश्चात्ताप होत आहे. कृपा करून आम्हाला उपदेश करून कृतार्थ करावे. यावर नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही दोघे एकभुक्त राहून मंडल दीक्षा घ्या. कष्ट करून धनसंपादन करा. त्या धनाचा उपयोग सद्ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापांचे क्षालन होईल. पापक्षालन झाल्याची खूण म्हणून श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नात दर्शन घडेल. मंडल दीक्षा झाल्यावरही तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे. जर तुम्ही पुन्हा पूर्वी असलेल्या सवयींचे दास झालात तर श्रीपाद स्वामी तुम्हाला शिक्षा करतील, हे लक्षात असू द्या. अनघासहित दत्तात्रेयांची आराधना अतिशय पवित्र असते. सुशीला म्हणजे आमच्याबरोबर असलेल्या त्या स्त्रीने सुशीला नावाच्या त्या ब्राह्मण स्त्रीने श्री नामानंदांना कोणत्याही संकटातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी काय करावे हे सांगण्याची विनंती केली. यावर प्रसन्न चित्त होऊन स्वामी म्हणाले, आत्मा हा निरंतर असतो, पण मन एका क्षणात कोट्यावधी वेळा मृत्यू पाहून पुन्हा जन्म घेते. समागमाच्या कालावधीत जोडप्यातील दोघांना किंवा दोघांपैकी एकाला त्याची मनःप्रतीती जीव आणि निर्जीव यांच्या मधल्या अवस्थेत असल्यास होणारे अपत्य षंड होते. दुसऱ्याचे सुखी आणि वैवाहिक जीवन नष्ट करण्याचे महापाप करणारा मनुष्य नपुंसक बनतो आणि षंडाचे आयुष्य नरकासारखे असते. एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या पतीपत्नींना वेगळे करणाऱ्या, भांडणे करून सुनांची हत्या करणाऱ्या, क्रूरपणे लहान मुलांची आणि स्त्रियांची हत्या करणाऱ्या, असहाय व अनाथ लोकांशी क्रूरतेने वागणाऱ्या अशा लोकांना नपुंसक किंवा नपुंसकाच्या पत्नीचा जन्म मिळतो. पुरुष एक स्त्रीपासून 10 अपत्ये जन्माला घालू शकतो, पण त्यानंतर त्या स्त्रीने संतान प्राप्ती करणे धर्माच्या विरुद्ध आहे. 10 अपत्यांनंतर ती स्त्री मातृवत होते. मुली, तुझ्या पतीचे नपुंसकत्व नष्ट होऊन त्याला पुरुषत्वाची प्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे सफल दाम्पत्य जीवन आणि सर्व प्रकारचे सुख मिळावे अशी तुझी इच्छा असल्यास तू अनघा व्रत करून अनघा समवेत दत्तात्रेयांना प्रसन्न कर. असे केल्याने तुझ्यावर श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह अवश्य होईल. श्री बापनाचार्युलूंना त्यांच्या नातवाच्या रूपात श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी सिद्धमंगल स्तोत्राचे गायन केले. प्रत्यक्ष श्री दत्तदर्शनाच्या उन्नत अनुभूतीतून स्फुरलेल्या या स्तोत्रातील प्रत्येक अक्षर अत्यंत प्रभावशाली आहे. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसित राहील. कुणीही या स्तोत्रामधील व्याकरणाचे दोष शोधण्याचा प्रयत्न करू नये. या स्तोत्राचे पठन करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला हे स्तोत्र श्री बापनाचार्युलूंच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. ऐक. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव.
सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्र काठक चयन पुण्य फल भरद्वाज ऋषि गोत्र संभव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी धन संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. सुशीला या ब्राह्मण स्त्रीला स्वामी नामानंदांनी अशा अमृतमय शब्दात समजावून सांगितले. प्रियजन हो, अनघाष्टमीचे व्रत करून त्याबरोबर परमपवित्र या सिद्धमंगल स्तोत्राचे पठन केल्यास सहस्र सद्ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच मंडल दीक्षेचे अनुसरण करून एकभुक्त राहून शारीरिक श्रम करून त्या कष्टार्जित धनातून 1,000 सत्शील ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फळ मिळते. योग्य व्यक्तीस या स्तोत्राचे पठन करू शकतील. या स्तोत्राच्या पठनाने स्वप्नात किंवा प्रत्यक्षात सिद्ध पुरुषांच्या दर्शनाचा लाभ मिळतो आणि त्यांच्या स्पर्शाची अनुभूती सुद्धा प्राप्त होते. याच्या पठनाने सर्व मनोकामना सिद्धीस जातात. मन, काया आणि कर्माने श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करणारे श्रीपाद शिवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. जिथे जिथे या स्तोत्राचे पठन होते त्या त्या ठिकाणी दिव्य लोकांतील सिद्ध पुरुषांचा अदृश्य रूपाने संचार असतो. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने सुशीलेच्या पतीच्या षड्ढत्वाचा नाश. श्री नामानंद स्वामींच्या अमृतवाणीचे श्रवण केल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला. मी स्वामींना म्हटले, हे महापुरुषा, श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांच्या कथा ऐकत आणि त्यांच्या दिव्य स्तुती स्तोत्राचे गायन करीत आम्हाला आश्रमाच्या या पवित्र परिसरात रात्र घालवावी अशी तीव्र इच्छा होते. तुम्ही अत्यंत उदार आणि दयाळू आहात. आमची इच्छा पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. आम्ही आपले शरणागत आहोत. माझ्याबरोबरच सुशीला आणि ते दोघे ब्राह्मण बंधू देखील या विचाराशी सहमत झाले. दयाघन स्वामी नामानंदांनीही आनंदाने त्यासाठी आपली संमती दिली. संपूर्ण रात्र आम्ही श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत आणि त्यांच्या लीलांच्या कथा ऐकत आणि सिद्धमंगल स्तोत्राचे पठन करीत घालवले. उषक्काल होता. श्रीपाद प्रभूंची मंगल आरती केली. मंगल आरती संपताच एक गाडीवान धनधान्याने भरलेली बैलगाडी घेऊन आश्रमात आला. तो गाडीवान सुशीलेला म्हणाला, थोड्याच वेळात तुझा पती, सासू आणि सासरे दुसऱ्या बैलगाडीतून इथे येतील. त्याने बैलगाडीतून सामान उतरविले आणि तिथून निघून गेला. गाडीवान आला आणि गेला त्यावेळी स्वामी नामानंद ध्यानावस्थेत होते. त्यातून बाहेर येताच त्यांनी अत्यंत व्याकुळतेने विचारले, तो गाडीवान कुठे आहे? आम्ही सांगितले की तो तर सामान ठेवून निघून गेला. ते ऐकताच स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे. त्यांची दुःखित अवस्था बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटले. ते म्हणाले, परमकारुण्यमूर्ती श्रीपाद शिवल्लभ स्वतः आपल्यासाठी गाडीवानाच्या रूपात अन्न सामुग्री घेऊन आले होते. तुम्हाला प्रत्यक्ष श्रीपादांच्या दर्शनाचे भाग्य लाभले. पुत्री सुशीला, तुझे तर नशीबच उदयाला आले. तुझ्या पतीचे षंढत्व गेले. एवढेच नव्हे, तुझे सासू आणि सासरे लवकरच तुझ्या समवेत तू दुसऱ्या बैलगाडीतून इथे येत आहे. त्रिकाल ज्ञानी स्वामी नामानंदांचे शब्द खरे झाले. सुशीला आपल्या पती आणि सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली. मी आणि ते दोघे ब्राह्मण आम्ही तिघांनी श्री स्वामींना कुरुगड्डीस जाण्यास आज्ञा मागितली. श्री नामानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही कुरुगड्डीच्या मार्गाने निघालो. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 17 समाप्त.